शकतो की आनंद शब्दात सांगता येणार नाही अशाच भावना सेलिब्रिटीच्या असतील, सामान्य जनांच्या असतील, राम भक्तांच्या असतील की आज दिवाळी आहे, अयोध्येमधलं हे सगळं चित्र बघून किंवा आज जो रामललाची मूर्तीची आज जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे किंवा 5 शतकांचा संघर्षमय वातावरणानंतर संघर्ष झाल्यानंतर अगदी रक्तरंगीत संघर्ष होता, त्यानंतर आज स्वप्नपूर्ती होते आणि स्वप्नपूर्तीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतोय, उत्साह अगदी ओसंडून वाहतोय, भावना काही जणांना व्यक्त करता येत नाहीत, इतका आनंद व्यक्त होतो। अयोध्येमध्ये आज श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर भारतभर त्याचा उत्साह आणि आनंद आहे, तसाच उत्साह पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हा जो एक प्रकारचा सणच आहे आणि एकदम आपल्या महाराष्ट्रामध्ये काय टोटल भारतामध्ये दिवाळी असल्यासारखंच फिलिंग होतंय। कालपासून आम्हाला तेच फिलिंग होतंय की सोमवार कधी होतो, नाहीतर आम्ही विकेंडला एन्जॉय करत असतो, कधी रविवारी आम्हाला असं वाटत नाही की सोमवार आला पाहिजे, पण आज हा आमच्या आयुष्यातला पहिला क्षण असा आहे की आम्हाला वाटतं सोमवार कधी येईल, सोमवार कधी येईल। सर्वांची दिवाळी आपली आज 500 वर्षांनी राम आपले परत अवतारले, लक्षात घ्या आपण सर्व राम श्रीराम जय श्रीराम सगळे आहोत। आता आम्ही या ठिकाणी म्हणजे दगडूशेठला एकत्र झालो आणि या ठिकाणी आम्ही आता बरेचपैकी राम मंदिर आहे ते जुने पुण्यातले, तिकडे आम्ही जाणार आहोत आणि शंखनाथची सेवा अर्पण करणार आहोत। जसं आपल्या पुण्यातलं जे केशव शंखनाथ पथक जे अयोध्येमध्ये गेलं, मी पण त्याचा एक छोटासा पार्ट आहे। दिवाळीच वाटते आमच्यासाठी, आज दिवाळीच आहे। खूप सुंदर सजवलंय आम्ही, आमच्या दिरांनी घरात रामाची प्रतिकृती आणलेली आहे, घरात सुद्धा आम्ही डेकोरेशन केलेलं गोडाधोडाचं सगळं। जना जनात राम आहे, मना मनात राम आहे, प्राण विश्वात राम आहे, चराचरात राम आहे, बंधु प्रेम राम आहे, पितृ ऋण राम आहे, चराचरात राम आहे, मना मनात राम आहे, जय श्रीराम। कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। पुण्यानंतर आता आपण जाऊया नागपूरमध्ये रामनगरमधील श्रीराम मंदिरात सकाळपासून प्रभू श्रीरामाची पूजा अर्चा सुरू आहे। मंदिर हे आकर्षक फुलांनी सजावट केलेले आहे, राम सीता लक्ष्मण यांची मूर्ती लक्ष वेधून घेते आणि याच मंदिरातून अयोध्येत होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस हे लाईव्ह पाहणार आहेत। यासाठी मोठी LED स्क्रीन देखील तिथे लावण्यात आलेली आहे। नागपूरमधील हे प्रसिद्ध राम मंदिर आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। तब्बल 500 वर्षानंतर आज जो सोहळा आहे तो देशभरात साजरा केला जातोय। नागपुरात सध्या मी आहे, नागपुरातील पश्चिम नागपूर जे मंदिर आहे महाप्रभू रामाचं, त्या मंदिरामध्ये सकाळपासूनच जे आहे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। आरती सुरू आहे, पूजा अर्चना केली जात आहे। सुरेख अशी मूर्ती जी आहे प्रभू रामचंद्राची, सीतामाता आणि भगवान लक्ष्मण यांच्यासोबत आहे ती पाहायला मिळत आहे। सकाळपासून जे आहे आनंदाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण आहे, देशभरात जो आहे तो उत्साह साजरा होणार आहे, कारण की अयोध्येत प्रभू रामचंद्राची मूर्तीची जी आहे प्रतिष्ठापना होणार आहे आणि 500 वर्षानंतर हा सोहळा जो आहे तो साजरा होणार आहे। हा सोहळा पाहण्यासाठी जी आहे खास व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे, तसे इथे सुद्धा जी आहे व्यवस्था करण्यात आली आहे। या मंदिरात सुद्धा एक LED स्क्रीन लावण्यात आली आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच ठिकाणी या मंदिरात बसून हा सगळा जो सोहळा आहे तो पाहणार आहे, त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे। आणि मंदिरात एक आनंदाचं वातावरण आपल्याला सकाळपासून पाहायला मिळतं आहे। मोठ्या संख्येने जे भाविक आहे ते या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जे आहे पूजा अर्चना त्यासाठी प्रभू रामचंद्राची पूजा करण्यासाठी इथं आलेले आपल्याला पाहायला मिळते आहे। याच ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे दुपारचा जो सोहळा आहे तो लाईव्ह जो आहे तो या ठिकाणी पाहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। पुणे नागपूरनंतर आता नाशिकमध्ये बघूया काय घडतंय। नाशिकमध्ये पण एक रामनगरीचं आहे, काळाराम मंदिरात आज उद्धव ठाकरे आरती करणार आहेत। आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंचवटीतील गोदावरी नदीची देखील महाआरती होणार आहे। आज सायंकाळी 7 वाजता ही महाआरती होईल, त्याआधी उद्धव ठाकरे सायंकाळी 6 वाजता काळाराम मंदिरात येतील, पूजा करतील, आरती करतील। नाशिकमधल्या प्रसिद्ध असं काळाराम मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे। उद्धव ठाकरे आज काळाराम मंदिरात येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते पंचवटीतील गोदावरी नदीची देखील महाआरती होणार आहे। गोदा घाटावर ही आरती होईल। नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिराला देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, द्राक्षांची सजावट करण्यात आली, कारण नाशिक म्हणजे द्राक्ष नगरी आहे, तिथल्या द्राक्षांची आकर्षक सजावट या मंदिरात करण्यात आलेली आहे। अयोध्येतील सोहळ्यानिमित्त काळाराम मंदिर सजलेलं आहे। प्रभू श्रीरामाला देखणी वस्त्र परिधान करण्यात आलेली आहेत, दागिने परिधान करण्यात आलेले आहेत। आपण ही काळारामाची दृश्य पाहतोय, आकर्षक अशी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे। आता नाशिक नंतर पंढरपूरमध्ये काय चित्र आपण पाहूया। राम मंदिर सोहळ्याचा उत्साह देशभर दिसतोय, तोच उत्साह तोच आनंद
दक्षिण काशी असलेल्या विठू माऊलीच्या पंढरपूरमध्ये देखील पाहायला मिळतोय। चंद्रभागेच्या तीरावर रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी सोनेरी रंगाच्या फुलात नटलेले आहेत। मंदिरात केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट आहे। विठुरायाला आज भगवा पोशाख परिधान करण्यात आलाय। याशिवाय संत नामदेव पायरीजवळ प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या पाना फुलांच्या प्रतिकृती साकारण्यात आलेल्या आहेत। श्रीरामाच्या विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अगदी पहाटेपासूनच इथं गर्दी केलेली आहे। विठ्ठल मंदिरातील या सजावटीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। आज अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतानाच इकडे दक्षिण काशी असलेल्या पंढरी नगरीमध्ये देखील तितकाच उत्साहाने आनंदाने प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा केला जातोय। मी आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहे। या ठिकाणी या निमित्ताने आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। केसरी पिवळ्या झेंडूंच्या फुलामध्ये आज देवाला नटवण्यात आलेले आहे। या सगळ्या या सोनेरी रंगामध्ये आज खरं तर विठू माऊलीचं रूप न्हावून निघालेलं आहे आणि आजचा हा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी किंवा आनंदाच्या दिवशी विठू माऊलीचं दर्शन व्हावं याच भावनेने लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये आलेले आहेत। आज पहाटेपासूनच विठुरायाच्या दर्शनाची रांग लागलेली आहे। भाविक आनंदाने श्रीरामाचा गजर करतायत। पंढरपूरमध्ये देखील सगळं भगवमय झालेलं आहे। ठिकठिकाणी श्रीरामाच्या मूर्त्या उभारण्यात आलेल्या आहे, भगवे ध्वज उभारण्यात आलेले आहे, श्रीरामाचा गजर सुरू आहे, प्रसाद वाटप केला जातो, पेढे वाटप केले जात आहे। एकूणच आजचा हा आनंदाचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय। विठ्ठल मंदिरातून राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज पंढरपूर। या मुंबईत काय चित्र? अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत असल्यानं देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। मुंबईत देखील तसंच वातावरण आहे। मालाडच्या ऑरिस सॅनिटरी सोसायटीनं इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर राम मंदिराची भव्य अशी प्रतिकृती उभारलेली आहे। आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। आज विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन कमिटीकडून करण्यात आलेलं आहे।